सारखा छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. 4/5 आणि 6/5. काय अक्कल लागते का सांगा बरं ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला. तुम्हीच जबाबदार आहो बाबा. तुमचं जर स्कोर कमी आलं तुम्हीच जबाबदार आहो. ह्या गवळीनं बिचाऱ्यानं सांगितलं होतं हात जोडून घड्याळ वापरा. काही येड्या लोकांनी घड्याळ आणले नाहीत अक्षरशः. मी सांगितलं होतं तुम्हाला 1 मिनिटाला एक प्रश्न सोडवा. ज्या प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा 10 सेकंद पण जास्त लागले तर यार प्लीज त्याच्यात बसू नका, सोडून द्या यार. असे लय झालं 10 प्रश्न राहतात, द्या सोडून. कितीदा सांगितलं होतं. मायबाप जर जवळ असतील ना तर असे कानफट वागा धोरणाला द्या फटके. जाऊ दे ते तिकडं, ते काय म्हणते त्याला, ते हे परीक्षा म्हणजे काही नसते ते ना. लय फालतूगिरी झाली सध्या. कोणती माहिती आहे का? लेकराला मारायचं नाही हे ठीक आहे, मला बी मान्य आहे. लेकरांना मारू नये, बरोबर आहे हो. पण लेकरू मुळात हुशार आहे पण अंगात किडा आहे. हां, मग ते किडा थंड करण्यासाठी हाणलाच पाहिजे त्याला जरा. मग काय अरे ये तुम्हाला कितीदा सांगितलं, संयम आणि कंट्रोल येण्यासाठी सराव महत्वाचा आहे. तर पेशन्स आणि कंट्रोल येते. सराव नाही ते तुम्हाला कुठला संयम मिळणार आहे, कुठलं नियंत्रण राहणार आहे तुमच्यावर. मायबापाला येड्यात काढणारी पिढी निघाली आहे सध्या. आम्ही लय शहाणे आहो, आम्हाला सगळंच जमते, बघू शेवटी काय होतंय ते. असलं नाही. लगा तुम्हाला सांगतो लेकरांनो, तुमच्यासाठी ठीक आहे पण तरी बी ते त्यांचं जगणं सोडून दिले तर तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी ज्यांनी आपलं जगणं सोडून दिलंय ते तुमचे मायबाप आहेत. अहो, त्यांचे सध्या महिन्याला जेवढे पैसे कमवतात का नाही त्याच्यामध्ये त्यांनी लय मजा मारू शकतात. आलं लक्षात? लय मजा करू शकतात त्यांनी, पण ते तुमचा विचार करतात. सारखा छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात. 4/5 आणि 6/5. काय अक्कल लागते का सांगा बरं ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला. तुम्हीच जबाबदार आहो बाबा. तुमचं जर स्कोर कमी आलं तुम्हीच जबाबदार आहो. ह्या गवळीनं बिचाऱ्यानं सांगितलं होतं हात जोडून घड्याळ वापरा. काही येड्या लोकांनी घड्याळ आणले नाहीत अक्षरशः. मी सांगितलं होतं तुम्हाला 1 मिनिटाला एक प्रश्न सोडवा. ज्या प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा 10 सेकंद पण जास्त लागले तर यार प्लीज त्याच्यात बसू नका, सोडून द्या यार. असे लय झालं 10 प्रश्न राहतात, द्या सोडून. कितीदा सांगितलं होतं. मायबाप जर जवळ असतील ना तर असे कानफट वागा धोरणाला द्या फटके. जाऊ दे ते तिकडं, ते काय म्हणते त्याला, ते हे परीक्षा म्हणजे काही नसते ते ना. लय फालतूगिरी झाली सध्या. कोणती माहिती आहे का? लेकराला मारायचं नाही हे ठीक आहे, मला बी मान्य आहे. लेकरांना मारू नये, बरोबर आहे हो. पण लेकरू मुळात हुशार आहे पण अंगात किडा आहे. हां, मग ते किडा थंड करण्यासाठी हाणलाच पाहिजे त्याला जरा. मग काय अरे ये तुम्हाला कितीदा सांगितलं, संयम आणि कंट्रोल येण्यासाठी सराव महत्वाचा आहे. तर पेशन्स आणि कंट्रोल येते. सराव नाही ते तुम्हाला कुठला संयम मिळणार आहे, कुठलं नियंत्रण राहणार आहे तुमच्यावर. मायबापाला येड्यात काढणारी पिढी निघाली आहे सध्या. आम्ही लय शहाणे आहो, आम्हाला सगळंच जमते, बघू शेवटी